नमस्कार मंडळी, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आजची माझी रेसिपी आहे फरसबीची भाजी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी अर्धी पळी इतकं तेल घालून घेते। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता यात मी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा घालून घेतलेला आहे। आता हे आपल्याला 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर परतवून घ्यायचं आहे। आता यात मी 1 चमचा घरगुती मसाला घालून घेतलेला आहे, पाव चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ। हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी पाव किलो इतकी फरसबीची भाजी घेतलेली आहे। ही मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। आता ही भाजी मी या कांद्याच्या मिश्रणात घालून घेते। आता ही भाजी आपल्याला व्यवस्थित या कांद्याच्या मिश्रणात मिक्स करून घ्यायची आहे। आता यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालून आपल्याला ही भाजी 5 ते 10 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्यायची आहे। इथे आपली 10 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आता हे आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर अशी आपली फरसबीची साधी सोपी व झटपट तयार होणारी भाजी तयार आहे। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।